शोभा कुठे गेली? इनी जोडचं घेतलं सगळं आणि कुकडे गायब झाले. कावा पिंके तुझी माय कुठे गेली? आव मोठी आई, माली आई, ही साडी बदलून येऊन राहिली. वहिनीची ना साडी आणली ना, तर आई म्हणे मग तेच घालतो मी, म्हणून आई साडी बदलायला गेली. माय बाई व लागे साडी घालतात ती काय? घाला म्हणा घाला माय बाई, एवढी हौशी ना माय इनी ना काय आणली, इवाय धाडली, इवायानं धाडली म्हणूनच बाई एवढी पैत धग गेली. इवायाच्या घरची साडी घालायले, इवायाले फोटो पाठव जा म्हणा. हा मै भाऊजई भल्ली हरकीच हाय माय बाई निरा. आता का आजच घालायला लागते का ते साडी? एवढी मा भावा 7,000ची साडी गेलाय, आता ते घालेली होती ताई, पण त्या बाईले नवय माय हरकीच हाय ना. माय बाई हरकीच लय हाय आमची शोभा वहिनी. माय घालू दे ना, इवायनं आणली त्याच्या म्हणून घालतात. इवायनं गंगूबाईले नशीन धाडली ना, आता त्याला कशी धाडती नव्हती, त्याचं काय समोर आला. तरी बी हे गंगूबाईले भरलं बाई, आजी मले 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 जाय निरा. लोकांचा अडपो काही ना देऊन दुसऱ्याचं घेऊ. मायला बाईकीची मागचं दिवाळीला बाई म्या बाईले फराय करायला बोलावलं आणि माणूस की ना त्यानं ब्लाऊज पिलं साजरं दिलं. ओ माय बाई मागाचं ब्लाऊज पिलं बाई, तरी हे बाई म्हणे हलकूच दिलं. सांग बाई आता असं का दुसऱ्यावर भात आहे का? द्या इन बाई द्या बट्या. आवा म्हटलं हे पा हे आई बाई ना साडी गजराई धाडला वाटते इवायनं. बाई 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 शोभाबाईची तर बाई मजाच आहे बाई. मजाच आहे. मा इवायचा स्पेशल बनालता मले इवाई बुवा म्हणत इन बाई तुम्हाला साडी पाठवली आणि गजराई पाठा, आणि म्हटलं चांदीची पर्स पाडली मा इवायनं. अहो पिंके दाखवली नाही का चांदीची पर्स? इवाय धाडली. मग हे इथंच तर आहे पाना काकू, आम्हा तिघीलाही पाठवली, मलाही दिली लागे वहिनीला, आईला आणि मला. माय बाई व चांदीची पर्स. हे व चांदीची पर्स माय बाई व शोभाची तर बाई मजाच आहे माय बाई. इवायला औंदा सारपी खाऊ दे म्हणा बापा, पुढच्या वर्षी तर शोभाबाईले सोन्याची शेती की काय पर्स. हो हो मग काय बस झाला व गप्पा निरा मजा कास करता. बाई द्या द्या सगळ्याले वान हे द्या. इन बाईच्या इकडून आहे व माय बाई हा नाश्ता बी आणि हे द्यायचे वान बी आपलंच नाही, हे इवायाच्या घरचं आहे. हो ना सांगितलं ना माय पिंकी. आज तर बाई जेवाच नाही लागत, मग इवायाच्या घरचं खाल्लं गौरव काय जेवा लागेल माय बाई आम्हाला. घ्या बाई वान घ्या, ब्लाऊज पीस शिवा. वा वा काऊन नाही, इवायानं धाड तर काऊन नाही माय आम्ही शिव. वाटीवर काय साहेब हे गाजराचा हलवा खाऊ याच्यात का बसून खाऊ? रिकामीच दिली का वाटी? आता माय बाई सक्रात हाय तर मग तिळगुळाचा लाडवानं भरून तर लागत होती. पाहिले का इवाच्या घरचे लाडू पाहिले का? अहो माय पाहिल्या ते काळे काळे कुट्ट. मग काय लाडूच द्या लागत होता एक एक वाटी रिकामी दिली माय बाई. इवायाच्या घरची भल्ल्या ताल तोडून राहिल्या बी, आणि काय दिलं माई हिनी ना रिकामी वाटी. अव माय बाई गंगू आत्या सगळे इवायाच्याच घर घेता का? त्याच्या जोडची वाटी घेऊन आपण भरून देऊ का? ती बी इवायलाच मागता, वाटी बी भरूनच दे. शायने दिसत मले माय बाय 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 बाय. म्हणजे का आता का आपल्या घरचं लुटून तो का तेले? त्याच्या घरचं चाललं गंगूबाईले आणि आपल्याचं देतो का म्हणते लुटून. मतलबी मला तर सांगितले बाई मागच्या दिवाळीले किती बाई माले निराज दाखवे पहा म्हणे किती हलकट ब्लाऊज पीस दिलं. सांग बाई आता हलकट नाही तुम्ही काय या बाई ताग्यातलं फाडून देणार हो काय? त्यापासून तर बाई मी बोलतच नाही या बाई संग, मला लयच राग आला. बाई वान दिलं तर नाव सांगा ना मले का उद्या ना माझ्या वयाचे काय नाव आहेत तर आता नाव ना सांगा व नाव सांगा. लावत होते कुंकू त्यात पडला मोती, लावत होते कुंकू त्यात पडला मोती, महेशराव माझे पती सांगा भाग्य मानुती. हळदी कुंकवाचं निमंत्रण मिळाले काल, हळदी कुंकवाचं निमंत्रण मिळाले काल, किशोरावाचं नाव घेऊन कुंकू लावते लाल. गुलाबापेक्षा सुंदर असते गुलाबाची कळी, गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी, रावा नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ, मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ, उमेशराव माझे जीवनाचा अर्थ. नाही बाई हे कोण आहे हो? दरेसवाली कोणाची सून वय हे? मला ओळखलं नाही का गंगू आत्या? मला ओळखलं नाही. सांग काय करा बाई येतात आता माझ्या दारूनच जाता.
अहो माय बाई मी वचला बुटीची सून हो ना. असं का? माय बाई व असू तर माय बाई लय टप्पोर कुकू लावते, नऊवारी साडी घालते, सून माय बाई पॅन्टला घालते. लयच प्रगती झाली माय बाई व. हीच होता तोंड सारखं उघडतच नाही. मा घरच्याला काही म्हणणं नाही. या बाईला काय करायला मॉडर्न हा म्हणलं मी मॉडर्न संस्कारी जपून आहे अजून. काय काय हवेत नाही उडून राहिली मी. काय सासू सासरे माझोलत आहेत पण आनंदात आहेत. संस्कार नाही भुलली मी अजून. कपडेवरून माणसाचे संस्कार नाही ठरवल्या जात. आणावं नाश्ता आणावं पोरी हो. नाश्ता घ्यावं माय बाई. जाऊ द्या नांदी नका लागू माय कोणी कोणाचे. घ्या असता बाई माया अन्न बाई प्लेटा. हो आणतो. हे मंजूची लहान बहीण आहे नाही. हो मंजूची लहान बहीण आहे ना. हे लहान पोरगी चांगली आहे व दिशाले. मंजू सारखीच आहे. दिशाले भल्या चांगल्या आहेत बाई दोन्ही पोरी. चिवळाच हाय व. ऍसिडिटी होत असेल तर जा कमी खा जा. मी आणलं काय दुसरंच आणलं का? चिवळा आणला काय? ते चिवळ्याच ढसगार बाई. आम्ही बी चिवळाच नेलता माय. आता मा पुतणीच्या घरी गेलतो मी चिवळाच नेलता. करायला सोपं आहे बाई द्यायला सोपं आहे. मी आता पाकिटच नेलते बाई भरून. एक पाकिट देऊन दिला हातात. जा मा तिकडे अति खासान घरी जासान तर घरी जा. गंगूबाई चिवळा नाही तर काय आणावं बाई बाई मग. गंगूबाईले पोरगी नाही ना व. लोकांच्या माता सार पाहिजे. घेऊ पड की द्या लागत नाही कोणाला घ्या लागते. इले जर पोरगी असते तर येतो लुटून येत होती. वैकीची नाही का हो बाई. टाकल्या का पोळ्या? हो आई पोळ्या टाकल्या. ते वहिनी किंबीर करू म्हणे तर राहिली. मला गाजरच दिसले फ्रीज मध्ये. गाजर कुठे आहे मग? गाजराचं कोशिंबीर म्हणे. जा ना मग वहिनीले पुशेले. न सरकी न भाऊजाईच्या पुढे पोळ्या करते हे करते का वहिनी? तुम्ही निरा काही सांगता की नाही सांगत? काही केली तर काही डॉक्सच नाही. कुठे गेली तुमची सून? कुठे गेली? तिला नाही कर लागत का स्वयंपाक पाणी? तिची माय आली तर काय काय बसते का ते मायले धरून? बाई गंगूबाई पाहुणे घरी आहेत. पहिल्यांदा त्या पाहुण्या आपल्या घरी आल्या. त्या पाहुण्याच्या देखता आपण जर आरामशीर बोललं तर चालते. आता केलं पिंकीनं तर काय वाया चाललं? सबन का मंजूनच करावं का? आता लोक मंजून केलंच. मग तिची आई आली काकू आली घंटाभर बोलली तर काय वाया चाललं? आता भाजी कुकर सकाळचं सगळं मंजूरच तर केलं. आत्या तुम्ही की नाही मुकाट्यानं टीव्ही पुढे जाऊन बसा. फालतू काही गोष्टीत लक्ष देऊ नका. तुम्हाला कोण करायला लावलं काही? मला काय करायला लावसा? म्या काय का घेतला का? तो घरी का मी धंदा करायला आली का? तो मायच्या हातात का मेहंदी लागली का? मला धंदा करायला लावता काय? काय झालं? काही नाही झालं. ते गाजर कुठे बाई धुवून वदर ठेवले? कुठे ठेवले? फ्रीजात पिंकी पण दिसले नाही. काय करू राहील तर आई काकू? ते वदर बसायला लाव ना. वदर जाणं म्हणा वदरच पाहिलं ते. एवढं मोठं घर काही पाहिलंच नशीन तिच्या मायनं. 2 तर खोले आहेत. ओलचं खपट. दाखव घर दाखव. नाही इथंच बसलेलं आहे. तर दे वहिनी आता तेच ते गोष्ट लावू नका. काही नाही. तुमच्या आई आल्या तुमच्या काकू आल्या आजी आल्या. आपला कार्यक्रम आनंदात झाला पाहिजे. माझ्या सासूच्या काही नाडगू नका. त्याच्या बोल्याकडे काही लक्ष देऊ नका. नाही तेच नाही लक्षाचं काही नाही. काकू इथंच आहेत मला. बरोबर मी जातो. काय करा बाई आता असं आहे. या गंगूबाईले नसतं बोलावलं तो सासऱ्याला तर भल्लींचा पुळू काय ते पाहुण्या घरी येतात मग बोलावत नाहीस काय? बहिणी भल्याडाची. बरं आता पिंकीला बोलावं लागते ना. नातही डबलच जायचे ना. नाही तर गंगीला तर बोलावलंच नसतं मी. आता पिंकीला बोलावं लागते तर तिच्या सासूला म्हणा लागती तोंड भरून या म्हणून. जाऊ दे मी बसतो. जाऊ दे बाय. करा तुम्ही दोघींना वाळा बरोबर आता. लेकराईला भुका लागल्या असतील आल्या मग म्हणू की नाही लेकराईला वरण भात काही दे. लेकराईला भुका नसेल लागल्या. आता लेकराईचं कसं लेकरं धिंगाणे करतातच. काय करा बाई. ए माया इकडे ये. मी आडे का तू सोफ्यावर कुठे लहान आहे का तू? अगं नाही ताई सुभाष दादा काय म्हणे तू डुमणी आहे म्हणे. म्हणून मी त्याला उभी राहून दाखवलं की मी किती उच्ची आहे. तू प्रणव उभा राहिला. मग तू त्या प्रणव एवढी लहान आहे का? प्रणव लहान आहे. मॅड चांगले राहायचं नको करू. जाऊ द्या वहिनी खेळू द्या ना. कोण बोलताय तिला? ये बाई माया ये इकडे. कोणत्या वर्गात आहे? 7वीत. अरे बापा रे. हाव का? जा मध्ये निधी आहे ना. निधी तुम्ही खेळा मस्त. काय नाही म्हणा तुमची बहीण. वहिनी उगाच लेकरेल नका. बहिणीच्या घरी आले ते मस्तीनेच करतील. काय एवढं काय अरजल्या गरजल्या लेकरासारखं बन काय? लेकर आहेत लेकर मस्तीच करत असत. काही नाही होत. जा रे
जा तुमची टीव्ही ती लावे. कार्टून तर नशी नाही का, कार्टून चॅनल नाही. जा जा तुझ्या जिजाजींना घ्यायला कार्टूनचं चॅनल. कुमार आहे ना वहिनी घरी, जा घ्याल ना. हो जिजाजी, आम्हाला डोरेमॉनचा चॅनल द्या ना. डोरेमॉनचा? बरं बरं बसा. ते पाय खरंच घ्यायला लावते. अहो नाही द्या. नाही हो, काही नाही घ्यायला लागत. जे आहे ते पाहतात ते. प्रणव ते फोडशील ना प्रणव. वहिनी खेळू द्या लेकरेले, तसं नका करू. काय गिळत नाही आणि फोडू द्या फोडलं तर. ना लेकरेचं कसं आहे. अहो लहान आहेत, मजा येऊन राहिली त्याइले, खेळू द्या ना. काय एवढं काही फळत गिळत नाहीत बरं. काय माय लेकरं जरसं वळण नाही. घंटाकभर बसली माय सोफ्यावर, म्हणलं टीव्ही पाहतो, इकून उड्या मारतात तिकून उड्या मारतात बांद्रावानी. काय माय एका जागेवर बसत नाहीत ना, काही नाही. जातो अंदर अंगच टाकतो घंटाभर. म्हणलं साजरं नाटक चालू आहे तर पाय काच्या माय लेकरं. काही लोक घरी आलं, कोणाच्या घरी पाहुणं तर चांगलं राव का की. अरे कुमार, का रे कुठे चालला रे? का ग, काय बरं? येतो थोडं शेतातून चक्कर मार. काहून, काय झालं? चालल्या का त्या पाहुणे आज? नाही नाही, चालल्या नाही त्या, आहेत आजच्या. मी काय म्हणत होती, त्या दिवशी फक्त साड्यासाठी बाहेसाठी, आता ते मायासाठी एक ड्रेस आण, तिच्या भावासाठी ड्रेस, आणि त्या लायण्यासाठी एक ड्रेस आणणं म्हणलं. हा लेकराला तर लेकराला कपडे नाही घेशील का? हो. मग मग तूच घेऊन त्या लेकरेला घेऊन जाय आणि घेऊन ये त्याच्या मापाचे कपडे. सांग आता, मा दिवस मोडती आता. घरी नाही आहे तर मी का तिकडे बाजार हिंडू काय? हा तू घेऊन ये लेकराले आणि त्याचे कपडे घेऊन ये तिच्या मापाचे. ऑटोनं घेऊन जाईन, ऑटोनं घेऊन ये. काय हो आई, तू आधी कोण नाही सांगत हो? लेकरेला नेत मग मी जातो आणि घेऊन येतो. आता लेकराचे मापाचे कपडे लागतील ना. लयचं कसं राहते, मापाचा ड्रेस झाला नाही त्याले चालणार नाही. लेकराचं मापाचं बरं राहते, नेलं. ॲटोनं जा आणि या. याच्यासाठी मी बाबाला म्हणू की गाडी घेतो, म्हणून तर मी म्हणू या दिवाळीत गाडी घेतो गाडी घेतो. फोर व्हीलर जुनीच घेतो ना बा, तरी बी तुम्ही ऐकत नाही. आता फोर व्हीलर असती तर कसं चांगलं वाटते. ॲटोनं नेऊ का मी त्याला राहिली? भल्ला शिस्त ना ग वयस कुमार तू. ऑटोनं नाही तर हेलिकॉप्टर नाही तर काय, काही नाही. गाडी कायला घ्यायला लागते एक एकटून. मन डोक्यात नको जबर, तुले काही धंदा नाही. मी काय म्हणतो तेवढा ऐक. माय झाला शिस्त ना ग. काय माय बाई, एवढ्या मोठ्या पोराले बोलता वहिनी? हा त्याच्या सासरचे लोक येलायत ना, काय काय मानपान आहे रे त्याचा काही? गंगूबाई कुठे काही नका बोलत तू. काय काय बोलून रे, म्हणजे बोलून राहिली मी काय करून राहिली? तुम्ही गंगूबाई जरच्या कमी बोलत जा. तुमच्या भावाच्या देखत ना म्हणलंय, पण जसं कमीच बोलत जा म्हणलं. काय म्हणलं माय बाई मी? कमी बोलत जा. काका काका म्या काका कोणा शिल्लक बोलली का काही? आणि मा भावाले काय भ्याव लागते का तुम्हाला? मा भावाचा एवढं त्याला धुंदावून मोह घातलं, काय त्याची इज्जत नाही ठेवला, मान नाही ठेवला, सन्मान नाही ठेवला, आणि तुम्ही कोणत्या मा भावाले भिऊन राहिल्या? ओळखीचे ना का मला? गंगूबाई हेच आहे बापा हे बाई, खरं ना. म्हणून मी तो बाबाले म्हणून इले बोलावत नाही. पण तो बाबा माई एकुलती एक बहीण आहे, तिले बोलावत नाहीस काय? कोणत्या घरची काय सांग पायत्याल बायाच्या देखता कधी शिल्लक बोल. निरात्याला बायाले काल हलकट पाहिजे. तुमच्या घरी तर गाडी नशीन म्हणे, बंडी अशीन आणि बैलगाडी अशीन. आपल्या घरी आहे काय? काल कोणाला काही म्हणायला लागते? आणि माहित आहे का, कालपासून फुगून बसली. काहून तर तू असं आमा तिघी जणीले पर्स आणल्या, साडल्या, इले काही नाही आणलं. आता खरंच सांग, इले काहून आणती? काही नाटक होतं काही उगाच काही? इले खायला आणती? तसं पाहिलं तर पिंकीच तर काही काम नव्हतं. पिंकीला ते ना ननद म्हणून मग त्याचा मोठेपणा लय झाला ना. हे बाई स्वतःचीच लावते, तोंडानं म्हणते हलकटाने, मले नाही आणलं, मला एक पोरस आणा लागत होती. काय नाही रे, आपल्याला शरम लागते बाई. जाऊ दे ना व आई, जाऊ दे ना. तू कोण डोसं खात राहतं? तुला माहिती आहे आत्या कशी आहे? तर मुकाट्यानं राय. फालतू त्या बाहेर एकदा तमाशा करीन ते. मुकाट्यानं राय, फालतू हे नको. जाईन मग मी त्या लेकराले कपडे घ्यायले. तू एक एक म्हणतातच आणतो. पैसे देणं व नाही तर पैसे देऊन देणं, 500-500 रुपये देऊन दे. काय रे, त्याने एवढं आणलं काढलं सारे टाकल्या बाया हापचप झाल्या. किती आणलं आईनं? हा तुला पाहिली काय? पण आपण कमीत कमी त्या लेकराले कपडे तर घे. पैसे देणं साजरे लागतात का? कपडे घेतले तर चांगलं वाटते. हा त्या बायाला साड्या आणल्याय का बरी? आणि ते चांदीचे हे आहेत करंडे, ती दे तुम्ही त्या दोघीले 2. पण लेकराले कपडे घेतले जरा बरं दिसते. त्यानं ल केलं ना, लय आणलं ना. हा आणि आपण मस्त ना करावं का? आण जा कपडे, तुला नाही समजत. पैसे देणं तेच आहे आणि कपडे आणणे तेच आहे. अगं मंजू कुठे गेले बाई सासूबाई? बाई काय म्हणता? जाय आण तू. काय माय मंजू,
माय काकूले कपडे धुवाले का काय करावं माय ओ बाई राहू द्या तुम्ही नका करू नाही हो बाई काय होय आम्ही धुवून टाकले आंघोळा केल्या आणि तीच कपडे धुवून टाकले हे फक्त वाळू कुठे घालू म्हटलं